हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा आता परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा आपल्या याच्यामध्ये जीके सुद्धा अवेलेबल असतात चॅनलवरती. त्याच्यामुळे परळीकर सर अगर तुम्ही सर्च केलेलं असेल तर तुम्हाला त्याच्यावरती संपूर्ण प्लेलिस्टमध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल इयर म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि फायनल इयरचे जे काही इयर्स असतात संपूर्ण व्हिडिओ मिळून जातील. तर बघा आता आपल्याला बीकॉम फर्स्ट सेम, कोणतं सेम बेटा? बीकॉम फर्स्ट सेम, पहिला वर्ष जे असते त्याचं सेमिस्टर सेकंड कोणतं? सेकंड सेमिस्टरचा एनईपी कोणता बेटा? सेकंड सेमिस्टर एनईपी. ऍडव्हान्टेज अकाउंटन्सीचा सिलेबस आपण बघणार आहोत. ऍडव्हान्टेज अकाउंटन्सी म्हणजे अकाउंट ज्याला आपण म्हणतो तो. बघा तर क्वेश्चन फर्स्ट मध्ये आणि तुम्हाला हे पण सांगतो बेटा की अगर तुम्हाला लाईव्ह बॅचेस सुद्धा जॉईन करायचे असेल गुगल मीट वरती तर तुम्ही ते जॉईन करू शकता, काहीच हरकत नाही. पण त्याची फी तुम्हाला एकदम कमी याच्यामध्ये 500 रुपये फी आहे लाईव्ह बॅचेस मध्ये, एकदम कमी, खूप कमी मध्ये. आणि हा आपल्याकडे पेपर अवेलेबल आहे जो लास्ट इयरचा बीकॉम फर्स्ट सेमिस्टर सेकंड एनईपीचा. कोणता बेटा? एनईपीचा. तर याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला हा मी सेंड करणार आहे काही दिवसानंतर, कारण की त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे माहिती पडणार. तर बघा आता आपण ऍडव्हान्टेज अकाउंट हा जो सिलेबस दिलेला आहे तुम्हाला, या सिलेबसमध्ये क्वेश्चन क्रमांक 1 फायनान्शियल अकाउंट नॉन प्रॉफिट इंट्रोड्युशन्स ऑब्लिक, त्याला कन्सर्न्सी असं सुद्धा म्हणतात. तर त्यांनी तुम्हाला 200 पैकी काही पण येऊ शकते, परंतु नॉन प्रॉफिट हे लक्षात ठेवायचं. तर बघा मित्रांनो, हा पेपर जो आहे तुम्हाला हा 30 मार्क्स साठी येतो. किती मार्क्स साठी येणार आहे? हा 30 मार्क्स साठी. त्याच्यानंतर हा जो फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे हा एक तर 7 ला येणार किंवा 8 ला येणार. इथं किंवा आला तर 3, 4 आणि किंवा 4 आणि 4 असे तुम्हाला क्वेश्चन ते दिलेले राहतील ऑर मध्ये 4 मार्कासाठी किंवा 3-4 मार्कासाठी. कारण की त्याच्यामध्ये कसं राहते 7, 8, 7 8 किंवा 8, 7 म्हणजे 8, 7, 8, 8, 7, 8, 7 किंवा 7, 8, 7, 8. आलं का लक्षात? 30 मार्क्स. किती मार्क्स साठी? 30 मार्क्स साठी. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बघा 4 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी येणार आहेत. हा झाला क्वेश्चन फर्स्ट म्हणजे सिलेबस पहिला चॅप्टरचं जे नाव दिलेलं आपल्याला नॉन प्रॉफिट. त्यानंतर सेकंड नंबरला क्वेश्चन तू कोऑपरेटिव्ह सोसायटी अँड कोऑपरेटिव्ह बँक असं सुद्धा म्हणतात. त्या चॅप्टरचं नेम दिलेलं आहे तुम्हाला. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 7 किंवा 8 मार्काला. तर कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे तुमचं फायनल अकाउंट झालेलंच आहे बेटा. त्याच्यामुळे तुम्हाला अगर 11वी 11th आणि 12ला अगर फायनल अकाउंट असेल तर हा चॅप्टर तुमच्यासाठी एकदम सोपी आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस, बॅलन्स शीट वगैरे संपूर्ण त्याच्यामध्ये अगर अवेलेबल असतील तर ते आपल्याला आहेत. त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही. ओके. हा तर बघा त्यांनी त्याच्यामध्ये तुम्हाला कोऑपरेटिव्ह मध्ये रॉ मटेरियलचा म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट सुद्धा विचारतात. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट दिलेला आहे आणि त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट आहे, प्रॉफिट लॉस अकाउंट आहे, प्रॉफिट लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट या कोऑपरेटिव्ह मध्ये दिलेला आहे. हे म्हणजे बँकेचे असतात. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट, अप्रोप्रिएशन अकाउंट आणि बॅलन्स शीट हे सुद्धा त्या कोऑपरेटिव्ह मध्ये असतात. 7 आता इथं त्यांनी 4 मार्कालाच दिलेले आहेत ते गणित. तर तो सिलेबस हा तुमचा काय सिलेबस आहे बेटा. क्वेश्चन थर्ड नंबरला डेप्रिशिएशन अकाउंट. कोणता अकाउंट? हे डेप्रिशिएशन अकाउंट हे चॅप्टरचं नाव आहे. आता त्या डेप्रिशिएशन अकाउंट मध्ये बघा बेटा जनरल एंट्रीज विचारू शकतात, ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज तुम्हाला त्याच्या मेथड आहेत. बघा स्टँडिंग लाईन मेथड म्हणजे सरळ आपण स्ट्रेट लाईन मेथड सुद्धा म्हणू शकतो. याला स्ट्रेट लाईन मेथड सुद्धा येऊ शकते, त्याला स्टँडिंग मेथड सुद्धा म्हणतात. डेन्युएशन मेथड म्हणजे रिड्यूस मेथड, ह्या दोन्ही एकच असतात. म्हणजे कमी होणे. जसं उदाहरणार्थ तुम्ही एखादा मोबाईल परचेस केलेला असेल आणि त्या मोबाईलची जी किंमत आहे ती दरवर्षी काय होते बेटा, ती कमी होत जाते. म्हणजेच तुम्हाला काय होते, त्याचं डेप्रिशिएशन आकारावं लागते. काय आकारावं लागते बेटा? त्याचं डेप्रिशिएशन. म्हणून आता डेप्रिशिएशन म्हणजे घसारा असते. डेप्रिशिएशन म्हणजे काय असतं? घसारा. याचे सुद्धा तुम्हाला एक तर 4 मार्काला गणित येते म्हणजे 4 किंवा 3 किंवा 4. सेम इथं पद्धत 4 हे 4 इथं 3 किंवा 4 अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये मार्क देऊ शकतात. हे झाला आपला डेप्रिशिएशन एक चॅप्टर. हे घसाऱ्याचं आहे. त्यानंतर आता बघा क्वेश्चन 4 मध्ये कोणतं चॅप्टर दिलेलं आहे? फ्रॉम अकाउंट ऑफ द ऍग्रिकल्चर म्हणजे बेटा शेती, कुक्कुट पालन वगैरे जे असतात, कोंबड्या पालन, बकऱ्याचे, मेंढरी, बकऱ्या हे जे लोक यांचं पोलन पालन करतात आणि त्याच्यापासून इन्कम कमावतात आहे की नाही ऍग्रिकल्चर मध्ये, तर त्यात दिलेलं आहे. तर डेअरी अकाउंट, पोल्ट्री अकाउंट आणि क्रॉप अकाउंट
आहे की नाही, फॉर्म्स ऑफ द ऍग्रिकल्चर म्हणजे शेतकरी ऍग्रिकल्चर, ते तुम्हाला त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चरचं चॅप्टर्स आहेत. ओके, आलं लक्षात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या. ओके, काढला बेटा स्क्रीनशॉट. हा, समजलं. यानंतरचे संपूर्ण तुम्हाला लेक्चर्स हे लाईव्ह सुद्धा मिळू शकतात. म्हणजेच तुम्ही जॉईन करायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करा, पर्सनल कॉल करा तरी चालेल. तुम्हाला 500 रुपीजमध्ये तुम्हाला गुगल मीटवर सुद्धा जॉईन तुम्ही होऊ शकता. त्याच्या बॅचेस घेतल्या जातात, आपल्याकडे अवेलेबल्स आहे. आणि युट्यूबवरती सुद्धा समोरचा तुम्हाला सिलेबस हा मिळणारच आहे, असं नाही की नाही मिळणार म्हणून. आलं का लक्षात बेटा, समजलं. हाच आपल्याला तुम्हाला बीकॉम सेकंड सेमला हा सिलेबस आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.